वेलकम टू कन्सेप्ट अकॅडमी. तर आपण आज हायवे इंजिनिअरिंग बद्दल डिस्कस करणार आहोत. हायवे इंजिनिअरिंग तर बघा, हायवे इंजिनिअरिंग मध्ये बेसिकली आपण 5 टॉपिक बद्दल डिस्कस करतो. फर्स्ट आहे इंट्रोडक्शन. सेकंड आहे जिओमेट्रिकल डिझाइन. थर्ड आहे ट्रॅफिक इंजिनिअरिंग. फोर्थ आहे पेवमेंट डिझाइन. आणि फिफ्थ आहे मटेरियल. बघा, हे 5 इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण डिस्कस करणार आहोत. तो म्हणजे फर्स्ट आहे इंट्रोडक्शन, सेकंड आहे जिओमेट्रिकल डिझाइन, थर्ड आहे ट्रॅफिक इंजिनिअरिंग, फोर्थ आहे पेवमेंट डिझाइन आणि फिफ्थ इज मटेरियल. ठीक आहे. बघा, इंट्रोडक्शनच्या पार्ट मध्ये आपण काय बोलणार आहोत? तर इंट्रोडक्शनच्या पार्ट मध्ये आपण एशियन हिस्ट्री म्हणजे काय, म्हणजे रोडची डेव्हलपमेंट कशी झाली, काय पहिल्यांदा कोणता रोड होता? रोमन रोड्स होते. त्याच्यानंतर आले टेलफोर्ड, ट्रेसगॅट, लास्टला जो आला तो मेटकार्फ आणि मेगॅडम. अशा पद्धतीने जी काही एशियन हिस्ट्री होती. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन मध्ये काय, तर हायवे डेव्हलपमेंट इन इंडिया. हायवे डेव्हलपमेंट कशी झाली, भारतामध्ये रोड डेव्हलपमेंटची सुरुवात कशी झाली, किंवा त्याच्या कुठल्या ऑर्गनायझेशन होत्या, कोणते रोड प्लॅन होते, ते सगळं आपण कुठे बनणार आहोत? हायवे डेव्हलपमेंट ऑफ इंडिया. ठीक आहे. कुठे बनणार आहोत आपण? इंट्रोडक्शन पार्ट मध्ये. ठीक आहे. नंतर कोणते सर्वेज आपण कॅरी करतो एखाद्या अलाइनमेंट टाकण्यासाठी किंवा अलाइनमेंट फायनल करण्यासाठी आपण कोणते सर्वे कंडक्ट करतो, हे सगळं कुठे बनणार आहोत आपण? तर इंट्रोडक्शन पार्ट मध्ये. ठीक आहे. तर नेक्स्ट पार्ट बघून आपण जिओमेट्रिकल मध्ये काय बोलणार. जिओमेट्रिकल म्हणजे काय, तर आपण सिंपल भाषेमध्ये जर डिफाइन करण्याचा प्रयत्न केला तर काय म्हणतो आपण? द डिझाइन ऑफ visible dimension of road is called as geometrical design. बघा, काय म्हणलं मी? जिओमेट्रिकल डिझाइन म्हणजे काय, the design of visible dimension of road is called as geometrical. फॉर एक्झाम्पल कोणते visible dimension आहेत आपल्याला? काय बघा, एसएसडी आहे, परत ओएसडी आहे, हे साइड डिस्टन्स सुद्धा आपले विजिबल आहेत. आयएसडी आहे, परत राईट ऑफ वे आहे, विड्थ ऑफ फॉर्मेशन आहे, विड्थ ऑफ फॉर्मेशन, असे बरेच पार्ट आहेत जे की आपल्याला विजिबल आहेत. त्यांच्या डिझाइन मध्ये ते म्हणतात काय? जिओमेट्रिकल डिझाइन म्हणून बघणार आहोत. त्याच जिओमेट्रिकल डिझाइन मधला आपण एक पार्ट डिस्कस करणार आहोत. तो म्हणजे आहे एसएसडी. तर आपण स्टॉपिंग साइड डिस्टन्स असं सुद्धा म्हणतो. तर त्याचा शॉर्ट फॉर्म आपण त्याला एसएसडी सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. बघा, एसएसडी स्टॉपिंग साइड डिस्टन्स. तर आपण दुसऱ्या एखाद्या नावाने दुसरं त्याचं नाव आहे जे की एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं पदर नेमणी. ते म्हणजे बघा, नॉन पासिंग डिस्टन्स. त्याला अजून एक नॉमेनक्लेचर आहे, ते म्हणजे ऍब्सोल्यूट मिनिमम डिस्टन्स. 3 नावाने त्याला ओळखलं जातं. जनरली जे एक्झाम मध्ये विचारलं जातं ते एसएसडी म्हणून विचारलं जातं. तरी आपल्याला 2 नावं माहित असायला हरकत नाही. ठीक आहे. बघा, तर व्हॉट इज मीन बाय एसएसडी? छोटीशी डायग्राम पडेल, त्या डायग्रामच्या द्वारे आपण बघूया की नेमकं एसएसडी म्हणजे काय. ठीक आहे. हा कॅरियेज वे, मी नाव देतो कॅरियेज वे कशाला म्हणलं जातं? ज्याद्वारे व्हेकलची मूवमेंट, ज्या रोडवर व्हेकलची मूवमेंट होते त्याला काय म्हणतो आपण? कॅरियेज वे असं म्हणतो. कॅरियेज वे. ठीक आहे. आहे आपला इथं ऑब्जेक्ट आहे, त्याची हाईट जी दिलेली आहे ते आहे 0.15 मीटर.
1.15 मीटर. बघा कॅरेज वे मध्ये व्हेकल काढतो मी, जे आपला समजायला सोपं जाईल त्याच्यावर आपण डेफिनेशन त्याची डिफाइन करूया. त्याला एक व्हेकल आहे, 3 व्हेकल काढतो मी. 1 this is the second, this is the second and this is the third. ओके बघा या ड्रायव्हरची आय लेवल म्हणजे काय, द डिस्टन्स ऑफ द ड्रायव्हर आय लेवल फ्रॉम द कॅरेज वे. तर असं काय म्हणतो आपण, आय लेवल ऑफ ड्रायव्हर. हे डिस्टन्स कुठून मेजर केलं जातं, आय लेवल. बघा मी काय म्हटलं, ड्रायव्हरची आय लेवल फ्रॉम कॅरेज वे किती असते, जसे बघा 1 पॉइंट which is 1.2 meter and which is denoted by capital H, which is denoted by capital H, and this is denoted by small h, which is equal to 0.15 meter. हे व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे कारण हे डायरेक्टली एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे बघा काय म्हणतो मी, आपण एसएसडी बद्दल डिस्कस करत आहोत. ठीक आहे, व्हॉट इज मीन बाय एसएसडी म्हणून डिस्कस करत आहोत. या डिस्टन्सला आपण म्हणूया लॅग डिस्टन्स. काय आहे ते आपण नंतर बघूया. लॅग डिस्टन्स, लॅग डिस्टन्स. आणि सेकंड जे डिस्टन्स आहे त्याला म्हणूया आपण ब्रेकिंग डिस्टन्स. त्याला काय म्हणूया आपण, ब्रेकिंग डिस्टन्स. आणि जे टोटल डिस्टन्स जे आहे त्याला आपण अवेलेबल डिस्टन्स म्हणूया. त्याला काय म्हणूया, अवेलेबल डिस्टन्स. बघा मी तीन स्मॉल व्हेक्टर काढले जेणेकरून आपल्याला एसएसडी म्हणजे काय नेमकं सोपं समजायला सोपं जाईल. बघा 3 व्हेक्टर काढले, त्याला आपण एक फर्स्ट जे व्हेक्टर आहे ही व्हेक्टरची फर्स्ट पोझिशन, हे व्हेक्टरची फर्स्ट पोझिशन, हे व्हेक्टरची सेकंड पोझिशन आणि व्हेक्टरची थर्ड पोझिशन. बघा 2 व्हेक्टर मध्ये डिस्टन्स आहे ते लॅग डिस्टन्स आणि या 2 व्हेक्टर मध्ये आहे ते ब्रेकिंग डिस्टन्स. आपण काय आहे ते बघूया. बघा व्हाट इज मीन बाय डेफिनेशन, व्हाट इज मीन बाय एसएसडी, दिस आपली सिंपल डेफिनेशन बघूया. SSD is nothing but, SSD is nothing but safe minimum distance required for the vehicle for safely stop safely stop करण्यासाठी व्हेकलला सेफली स्टॉप करण्यासाठी जे काही मिनिमम डिस्टन्स लागतं त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, आपण SSD म्हणतो. बघा मी सिंपल डेफिनेशन लिहितो. द मिनिमम सेफ डिस्टन्स, minimum safe distance required minimum safe distance required for a vehicle to stop safely without any collision कुणाला ऑब्जेक्टला. ठीक है, और त्याला आपण असे सुद्धा म्हणू शकतो, द मिनिमम लेंथ ऑफ रोड रिक्वायर्ड टू स्टॉप द व्हेकल सेफली, बघा इथे डेफिनेशन दिली आहे. डेफिनेशन काय दिली आहे मी एसएसडी ची, की एसएसडी म्हणजे काय, तर मिनिमम सेफ डिस्टन्स रिक्वायर्ड फॉर अ ड्रायव्हर टू स्टॉप द व्हेकल विदाउट एनी कोलिजन टू द ऑब्जेक्ट. ठीक आहे बघा याचं कॉम्बिनेशन काय आहे, बघा एसएसडी म्हणजे काय म्हणू शकतो आपण, इट इज कॉम्बिनेशन ऑफ लॅग डिस्टन्स प्लस ब्रेकिंग डिस्टन्स. बघा व्हाट इज मीन बाय एसएसडी इज इक्वल टू लॅग डिस्टन्स प्लस ब्रेकिंग डिस्टन्स. बघा एसएसडी म्हणजे काय, इट इज कॉम्बिनेशन ऑफ लॅग डिस्टन्स प्लस ब्रेकिंग डिस्टन्स. आपण बघूया हे लॅग डिस्टन्स म्हणजे काय, ब्रेकिंग डिस्टन्स म्हणजे. त्याच्या अगोदर तुम्हाला 2 व्हॅल्यू मी सांगितले होते, कुठल्या, h which is height of eye level of driver from the carriage way आणि small h which is 0.15 मीटर. ह्या 2 व्हॅल्यू कोण डिफाइन केलेले, मी तर डिफाइन केले नाही, कोण व्हॅल्यू डिफाइन केले तर IRC ने डिफाइन केले. IRC म्हणजे काय, इट इज इंडियन रोड काँग्रेस. हे कुठून आलं, इंडियन रोड काँग्रेस. तर या जे काही एस्टॅब्लिशमेंट आहे ते 1934 चे. बघा त्याचे 2 व्हॅल्यू ते कोण सांगितलं, तर IRC ने सांगितलं. IRC काय, इंडियन रोड काँग्रेस, आणि ते कधी एस्टॅब्लिश झालेले आहे
1934 ला याची थोडीशी ब्रीफ हिस्ट्री तुमच्यासोबत डिस्कस करतो. ते म्हणजे बघा 1927 ला ब्रिटिश गव्हर्नमेंटने एक रिझोल्यूशन पास केले. त्या रिझोल्यूशननुसार हायवे डेव्हलपमेंटसाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली. ती म्हणजे जयकार कमिटी. ती जयकार कमिटी का स्थापन करण्यात आली? कारण आफ्टर फर्स्ट वर्ल्ड वॉर आपल्या इंडियन रोडवर व्हेकलची संख्या वाढली, त्यामुळे बेटर रोड रिक्वायरमेंटची गरज भासू लागली. त्यामुळे ब्रिटिश गव्हर्नमेंटने 1927 ला एक रिझोल्यूशन पास केले आणि त्या रिझोल्यूशन पास करून एक कमिटी बनवली, जी की कमिटी रेकमेंडेशन करू शकते की कसं आपण हायवे डेव्हलपमेंट केलं पाहिजे. त्याच्यामुळे काय झाले, जेकर कमिटी स्थापन केली आणि त्या जेकर कमिटीचे काही रिकमेंडेशन होते. फर्स्ट रिकमेंडेशन होतं विच इज द रोड डेव्हलपमेंट is considered as national interest. काय national interest? बघा, road development is considered as national interest because it is beyond. त्यांनी कारण सांगितलं की बाबा हे का रोड डेव्हलपमेंट हे नॅशनल इंटरेस्ट मध्येच का घेतलं पाहिजे, कारण ते beyond the capacity of any provisional government or local bodyच्या कॅपॅसिटीच्या बियॉन्ड आहे. रोड डेव्हलपमेंट करणं हे एखाद्या लोकल बॉडी किंवा एखाद्या प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट जे असेल त्याच्या कॅपॅसिटीच्या बियॉन्ड आहे. त्यामुळे त्यांनी काय सांगितलं की बाबा रोड डेव्हलपमेंट इज कन्सिडर्ड नॅशनल इंटरेस्ट. म्हणून जे काही रोड डेव्हलपमेंट बघा जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट कोणाची येतात, सेंट्रल गव्हर्नमेंटची इन्व्हॉल्वमेंट आहे. फॉर एक्झाम्पल NH असेल, नॅशनल हायवे असेल किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, या सगळ्या कुणाच्या योजना आहेत तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजना आहेत. कारण हे कुणाचं रेकमेंडेशन होतं तर जयकार कमिटीचं रेकमेंडेशन होतं. बघा, सेकंड रेकमेंडेशन काय होतं, त्यांनी सांगितलं की put extra tax on petrol and diesel वर काय करा, एक्स्ट्रा टॅक्स लावा आणि तो टॅक्स गोळा करून जे काही रोड डेव्हलपमेंट साठी किंवा जे काही स्टेट मध्ये ते वाटून द्या असं त्यांनी सांगितलं. त्यांचं सेकंड रेकमेंडेशन होतं. थर्ड रेकमेंडेशन जे होतं ते IRC च्या बाबतीत होतं, म्हणजे टू फॉर्म a semi official body which can guide for road development आणि त्याच रेकमेंडेशन नुसार 1934 ला IRC ची इस्टॅब्लिशमेंट करण्यात आली. अजून चौथा काय होतं, चौथा रेकमेंडेशन हे होतं एक सेंट्रल रिसर्च रोड इन्स्टिट्यूट इस्टॅब्लिश करा. ते 1950 ला इस्टॅब्लिश झालं. आणि फिफ्थ रेकमेंडेशन होते की लॉंग टर्म प्लॅनिंग करा. किती इयरची त्यांनी सांगितलं की 20 इयर्स साठी लॉंग टर्म प्लॅनिंग करा. रोडची डेव्हलपमेंटची 20 इयर्स साठी लॉंग टर्म प्लॅनिंग करा. त्याच्यानुसार फर्स्ट रोड प्लॅन, सेकंड रोड प्लॅन आणि थर्ड रोड प्लॅन झाले. कधी झाले तर फर्स्ट रोड प्लॅन होता 1943 to 1963. हा पार्ट सगळा आपण इंट्रोडक्शन मध्ये डिस्कस करणार. जस्ट तुम्हाला एक ब्रीफ मध्ये आयडिया देते, ठीक आहे. फर्स्ट रोड प्लॅन कुठे होता 1943 ते 1963. हा कुठे झाला, हा झाला नागपूर रोड प्लॅन. तर नागपूरमध्ये झाला, त्यामुळे नागपूरमध्ये सगळी मीटिंग झाली, तिथे सगळं डिस्कस झालं. त्याला म्हणून आपण काय म्हणतो नागपूर रोड प्लॅन. सेकंड जो होता तो 1963 चा प्लॅन होता, पण ऍक्च्युअली त्याचे जे काही अचीवमेंट्स होते, टार्गेट होते ते 1961 लाच कंप्लीट झाले. त्यामुळे सेकंड रोड प्लॅन झाला 1961 to 1981. तो झाला बॉम्बेला, म्हणजे आपली मुंबई, तिथं हा सेकंड रोड प्लॅनची मीटिंग झाली, त्यामुळे त्याला बॉम्बे रोड प्लॅन म्हणतात. आणि थर्ड जो होता तो 1981 ला 2001 ला तो झाला लखनौमध्ये. असे 3 प्लॅन होते. कोणाचे रिकमेंडेशन होते तर बघा, जयकर कमिटीचे रिकमेंडेशन. जयकर कमिटी का स्थापन झाली, कारण बेटर रोडची रिक्वायरमेंट वाढली, त्यामुळे 1927 ला जयकर कमिटी स्थापन झाली. आणि त्याचे रिकमेंडेशन होते फर्स्ट रोड डेव्हलपमेंट इज कन्सिडर्ड ॲज नॅशनल इंटरेस्ट. सेकंड, put extra tax on diesel, on petrol, and which is used for the highway development or road development. And third is to form a semi-official body which guide the road development. त्याच्यानुसार 1934 ला इंडियन रोड काँग्रेस झाली
आणि त्यांचं चौथा रेकमेंडेशन होते की रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापन करा. 1950 ला त्याची इस्टॅब्लिशमेंट झाली आणि लॉंग टर्म प्लॅनिंग करा. त्याच्यानुसार ती प्लॅन एक्वायर झाली. ठीक आहे बघा, आपण कुठं बघत आहोत हे सगळं सांगितलं मी IRC बद्दल सांगितलं. IRC बद्दल आपण परत येऊया आपल्या मेन टॉपिक कडे, तो म्हणजे SSD. बघा SSD मध्ये काय सांगितलं मी, लॅग डिस्टन्स प्लस ब्रेकिंग डिस्टन्स. आता व्हॉट इज मीन बाय लॅग डिस्टन्स, व्हॉट इज मीन बाय लॅग डिस्टन्स आपण डिस्कस करूया. व्हॉट इज मीन बाय लॅग डिस्टन्स, व्हॉट इज मीन बाय लॅग डिस्टन्स. बघा लॅग डिस्टन्स त्याच्या नावातच त्याचा अर्थ मीनिंग आहे, तो म्हणजे डिस्टन्स. बघा सिंपल डेफिनेशन सांगतो मी, सिंपल द डिस्टन्स travel by the vehicle in total reaction time of a driver. Total reaction time of a driver म्हणजे काय, lag distance, nothing but lag distance. What is meant by lag distance? The distance traveled by the vehicle in total reaction time of a driver is nothing but lag distance. म्हणजे बघा आपण व्हेकल मध्ये बसलो, आपल्याला काय पाहिजे, एक मिनिमम सेफ डिस्टन्स पाहिजे. कशासाठी, आपली व्हेकल जेणेकरून जो काय ऑब्जेक्ट आहे त्याला कोलाइड होऊ नये किंवा कोलाइड होऊ नये म्हणून आपल्याला काय पाहिजे, एक सेफ मिनिमम डिस्टन्स पाहिजे. ते एवढं सेफ मिनिमम डिस्टन्स पाहिजे जेणेकरून आपली व्हेकल ऑब्जेक्टच्या अलीकडेच थांबली पाहिजे. बट इस कॉम्बिनेशन काय सांगितलं मग आपण, इस कॉम्बिनेशन